हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, पण मी कॉल तुम्हाला केला होता. हा 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 हा. हा, आणि कालची एक न्यूज सांगते. काल माझ्या नंदुबाईंना आरोग्य सेविका म्हणून म्हणजे सर्व्हिस लागली. अरे वा. हा, मग त्यांनी आता 3 महिन्यापूर्वीच ना चालू केलं होतं स्वामींची सेवा. अच्छा, तर तुम्ही 3 सांगितलं महिन्याच्या होतं आत त्यांना? हा 3 महिने आता त्यांना रिझल्ट आला अरे आणि वा. आरोग्य सेविका म्हणून सर्व्हिस लागली त्यांना. अरे वा वा वा. त्यांना अनुभव शेअर करायला सांगा ना ताई. हा, नक्की सांगेन. 3 महिन्यात बघा ना ताई, 3 महिन्यात इतका म्हणजे फरक आला त्यांना. हो मग ना? काल मी तुमच्यावर बोलले होते ना. हा 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 हा. हा, त्यांच्यावर बोलल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की असं असं झालं त्रिवेणी हा हा हा. आणि सर्व्हिस मध्ये मला जॉब लागला म्हणून. अरे वा, किती छान. तुम्ही कोल्हापूरच्या ताई ना? हा, कोल्हापूरचे ताई. हा, नाव नाही सांगितलं काल, पण तुम्ही सांगायचंय का? काल सांगितलं होतं की नाव मी तुम्हाला ताई. हम्म. माझं नाव त्रिवेणी आहे, त्रिवेणी. हम्म. ओके. मी शेअर करते ताई. हा, त्यांनाही ठीक शेअर आहे. करायला सांगा. नक्की ताई, नक्की. ग्रुपमध्ये मी सगळ्यांना सांगेन ताई, तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायला. हा, आणि ताई कालचा अनुभव तुम्ही शेअर केला? आला का? नाही आला अजून तो. नाही, एवढ्यात नाही येणार ताई, येईल तो. बरं, ठीक आहे. नाही तर ताई तो राहून द्या अनुभव शेअर करायचा. दुसरा अनुभव नाही, शेअर करूया एडिटिंग आपण. झालेलं आहे, येईल तो. हा. हं? ओके ओके, ठीक आहे. केलंय त्याच्यात सगळं व्यवस्थित. हा, आणखीन सांगायचं राहिलं, माझ्या दिरांचं पण लग्न ठरत नव्हतं. त्यांचं अच्छा. लग्न बी ठरलेलं आहे. अरे वा. त्यांना काय सेवा दिली तुम्ही? नाही, ते स्वामींचे पहिल्यापासून भक्त होते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. ते म्हणजे त्यांची सगळे जे फॉर्म्युले आहेत ना सगळे, ते हा. सगळे स्वामी भक्तच आहेत म्हणे. अच्छा. माझ्या मिस्टरांचे माऊस भाऊ आहेत ते. अच्छा. मग ते सगळे ते दरवर्षी महिन्याला म्हणतात म्हणजे महिन्याला तर ते अक्कलकोटला जाऊन येतातच. ओ. हा, लग्न बी ठरलं त्यांना आणि जॉब करणारी मुलगी भेटली. जशी त्यांना पाहिजे होती ना तशी भेटली त्यांना. अरे वा. किती छान. सगळं ते स्वामींनी मनासारखं त्यांच्या केलेलं आहे. स्वामी सेवेत आलं ना ताई की काही आपलं राहत नाही. काय एक सांगू तुम्हाला, खरं तर सांगते मी, माझी एक प्रार्थना आहे. स्वामी ज्या लोकांना जे हवे ते तुम्ही सगळं द्या त्यांना. त्यांचं मन निराश करू नका. तुमच्या सेवेत आल्यात ना ते तुमच्याकडनं चांगला अनुभव त्यांना येऊन दे, मी तर बोलते. बरोबर. कारण का त्यांच्यामुळे दुसरा एक सेवेकरी होतो, त्याच्या दुसऱ्यांमुळे तिसरा होतो, अशी साखळी होत जाते ना सेवकांची. बरोबर. हा, आणि आणखीन सांगायचं राहिले, आपलं ते स्वामींच्या फळात वडाचं झाड आहे माहितीये की? हा, औदुंबराचं. हा, औदुंबराचं आहे ना. मग तिथे माहितीये माझ्या बहिणीची मुलगी गेली होती लग्न होऊन. मग तिला लग्नानंतर तिथं म्हणजे ती काय बोलली मिस्टरांना की माझा वाढदिवस ना मला अक्कलकोटला साजरा करायचा आहे. अच्छा. हा, मग ती नवरा बायको अशी गेले होते आणि रांगेत उभारल्यानंतर ना स्वामींच्या जे औदुंबराचं झाड आहे ना त्याच्या पादुका केल्या होत्या त्या लोकांनी. हा, म्हणजे ज्यावेळी ना ते झाड कापलं होतं ना, फांदी काहीतरी कट केली होती आणि त्यावेळी ते झाडापासून ती स्वामींच्या पायाच्या म्हणजे हे केल्या होत्या, पादुका केल्या होत्या. ओ. अरे बापरे. हा, आणि त्यांनी काय केलं होतं पुजाऱ्यांनी की सगळं म्हणजे असं प्रत्येक जोडप्याला असं बघितलं कोण जोडपं आहे काय असं, आणि नेमकी ती 2 जोडपी तिथे गेले होते ना वाढदिवसा दिवशी. बघा किती भाग्यवान. हा, आणि ते त्या तिथल्या म्हणजे गुरुजींनी त्यांना बोलवून सांगितलं ना, त्यांना स्वामींच्या पादुकेची पूजा करा सांगितली, स्वामींची पूजा करा सांगितली त्या दोघांना, आणि ती पादुका सांगितली की तुम्ही तुमच्या घरी पूजा म्हणून. बापरे, किती भाग्यवान ताई ते. आणि ताई लगेच मी मला फोन करून सांगितलं ताई की मावशी असं असं झालंय आणि मला स्वामींच्या पादुका भेटल्या का. म्हणजे काय म्हणजे अगं बाई, म्हणतो तुझं इतकं पुण्य कसं गं बाई, म्हणतो खरं स्वामींनी म्हणतो तुझ्याकडे सगळं बघितलं. किती सुंदर ताई, अतिशय बघा सुंदर. ना, आणि मेन जिथं स्वामी बसायचे तिथल्या पादुका ताई बघा झाडाच्या. हा, आणि त्यांनी आता काय केले माहितीये, अशी हॉलमध्ये पेटी केलेली आहे आणि त्यात ते पादुका केले आहेत. म्हणजे ते गुरुजींनी सांगितलं होतं ना तुम्ही पाण्याचा हात लावू नका,
त्याला जास्त करून. मग त्यांनी काचेची अशी पेटी बनवलेली आहे अरे आणि वा. त्याचे पादुका ठेवलेल्या आहेत तशा. कुठे असतात ते मग दादा? येण्या जाणारे जे येतात ना त्याचं दर्शन वगैरे घेऊन जातात त्याच्या. ते कुठे राहतात ताई? मी सांगू कोल्हापूर जिल्ह्यामध्येच राहतात त्या. हो का? अच्छा अच्छा. हा. खूप छान ताई, खूप छान. मी शेअर करते हा. हे. हा नक्की शेअर करा. हा, श्री स्वामी समर्थ. ती समजतं.